नमस्कार, माझं नाव पल्लवी. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण कर्नाटका स्पेशल गोळी भजी तयार करूया. बेळगावमध्ये या पदार्थाला मैसूर भजी असे म्हणतात आणि मंगळूरमध्ये याला मंगळूर भजी असे म्हणतात. कन्नड भाषेमध्ये गोळी भजी असे म्हणतात. आता आपण मैसूर भजीसाठी पीठ तयार करूया. आज मैसूर भजी किंवा गोळी भजी तयार करण्यासाठी 1 किलो मैदा घेतला आहे. 4 ते 5 हिरव्या मिरच्या अगदी बारीक चिरून घ्यायच्या आहेत. अर्धी वाटीभर चिरलेले सुके खोबरे घेतले आहे. या सुक्या खोबऱ्याचे सुद्धा अगदी बारीक तुकडे करायचे आहेत. अर्धी वाटी चिरलेली कोथिंबीर घेतली आहे. अर्धी वाटी कडीलिंबाची पाने चिरून घेतली आहेत. हा बघा 1 किलो मैदा घेतला आहे. यामध्ये 2 ते 2.5 चमचे मीठ घातले आहे. यानंतर यामध्ये चिरलेली कोथिंबीर, चिरलेली कडीलिंबाची पाने, सुक्या खोबऱ्याचे तुकडे, चिरलेल्या हिरव्या मिरच्या, 2 मोठे चमचे जिरे आणि 3 ते 4 चमचे साखर घातली आहे. आपण हे सगळे जिन्नस एकजीव करूया. 1 चमचा भरून खाण्याचा सोडा घातला आहे. पुन्हा हे सगळे जिन्नस एकसारखे मिक्स केले आहेत. आता यामध्ये दही घालूया. 1 किलो मैदा असल्यामुळे अर्धा किलो दही घेतले आहे. जितका मैदा असेल त्याच्या अर्धा पट दही घ्यायचे आहे. आता आवश्यकतेप्रमाणे थोडे थोडे पाणी मिसळायचे आहे आणि अगदी सैलसर मळायचे आहे. हे मळताना एकदम पाणी घालू नका. आवश्यकतेप्रमाणेच थोडे थोडे पाणी घालायचे आहे. हे तयार पीठ अलगद सोडता आले पाहिजे. हे बघा, हे पीठ अगदी सैलसर असे मळून घेतले आहे. या पद्धतीने तुम्ही हे पीठ असे मळायचे आहे. मैसूर भजी तयार करताना सगळ्यात आधी हाताला थंड पाणी लावून घ्यायचे आहे. यानंतर हे पीठ हातात घ्यायचे आहे. अंगठा आणि तर्जनीमधून हे पीठ अलगद असे तेलात सोडायचे आहे. हे बघा, तुम्हाला मी आता हे तयार करून दाखवते. हे बघा, हातात याप्रमाणे जास्तच पीठ घ्यायचे आहे आणि अंगठा आणि तर्जनीच्या मध्यातून हे पीठ अलगद असे सोडायचे आहे. आता हे मैसूर भजीचे पीठ तयार आहे. आता यावर आपण 1 ते 2 मोठे चमचे तेल घालूया आणि तेल याप्रमाणे पसरवायचे आहे. सध्या थंडीचे दिवस सुरू आहेत. यामुळे हे पीठ आंबण्यासाठी वेळ लागतो. यामुळे आज हे पीठ मी 5 ते 6 तासांसाठी झाकून ठेवणार आहे. आता या भांड्यावर याप्रमाणे मी झाकण ठेवले आहे. उन्हाळ्याच्या दिवसात जर तुम्ही मैसूर भजी तयार करणार असाल तर 4 तास हे पीठ आंबवले तरी पुरते. आता आपण पुदिन्याची चटणी तयार करूया. 1 मोठी वाटी भरून पुदिन्याची पाने, 5 ते 6 लसणीच्या पाकळ्या, 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. 1 ओला नारळ खोवून घेतला आहे. आता आपण हे सगळे साहित्य मिक्सरच्या भांड्यात घालूया. हे बघा, या मिक्सरच्या भांड्यात मी हे ओले खोबरे घातले आहे. आता ही पुदिन्याची पाने, लसणीच्या पाकळ्या, हिरव्या मिरच्या सुद्धा घालते. थोडेसे पाणी घालून
याची चटणी तयार करूया. आता चटणी तयार आहे. ही या पातेल्यात काढते. हे बघा, मिक्सरच्या भांड्याला थोडीशी चटणी लागली आहे. यामुळे अर्धी वाटी पाणी घातले आहे. हे पाणीसुद्धा या चटणीत घालूया. मी फोडणी आधीच तयार केली आहे. फोडणीचे साहित्य: थोडेसे तेल, 1 चमचा जिरे, 1 चमचा मोहरी, थोडीशी कडुलिंबाची पाने, 1 सुकी मिरची. चवीप्रमाणे मीठ घातले आहे. चांगले मिसळूया. आता आपली पुदिन्याची चटणी तयार आहे. आता तयार केलेली ही फोडणी घालते. म्हैसूर भजीसोबत ओल्या खोबऱ्याची चटणी खूपच चविष्ट लागते. आता आपली चटणी तयार आहे. आता आपण म्हैसूर भजी तयार करूया. 5 ते 6 तास पूर्ण झाले आहेत. मी झाकण बाजूला काढते. हे बघा, आता हे पीठ चांगलं आंबलं आहे. हात बुडवण्यासाठी थंड पाणी घेतले आहे. तेल तापायला ठेवले आहे. तेल चांगले कडकडीत तापवायचे आहे. हे बघा, म्हैसूर भजीचे पीठ छानसे तयार झाले आहे. हातातून असे याप्रमाणे सुटत आहे. हाताला पीठ चिकटू नये म्हणून हाताला पाणी लावून घ्यायचे आहे. हे बघा, सगळ्यात आधी हाताला थंड पाणी लावून घ्यायचे आहे. यानंतर हातात भरपूर पीठ घेऊन ते अंगठा आणि तर्जनीच्या मध्यातून याप्रमाणे गोळे सोडायचे आहेत. ही म्हैसूर भजी अगदी तिखट असत नाही, थोडीशी गोडसरच असते. यामध्ये सुक्या खोबऱ्याची चव खूपच छान लागते. ही म्हैसूर भजी आतून अगदी जाळीदार तयार होते. ही म्हैसूर भजी आपण सोनेरी रंगावर तळूया. गॅसवर मोठ्या आचेवरच या भज्या आपण तयार करायच्या आहेत. जर तुम्ही या भज्या गॅसवर मंद आचेवर तयार केल्या तर तेल पितात. या भज्या याप्रमाणे एकसारख्या हलवायच्या आहेत. यामुळे एकसारखा रंग येतो. हे बघा, या भज्या आता सोनेरी रंगावर चांगल्या तळून तयार आहेत. या मी बाहेर काढते. या पद्धतीने आपण सगळ्या म्हैसूर भज्या तयार करायच्या आहेत. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझे चॅनल नक्की सबस्क्राईब करा. हे व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रमंडळींना फेसबुक आणि व्हॉट्सअपमधून सुद्धा शेअर करू शकता. आज मी संध्याकाळी खाण्यासाठी या भज्या तयार करत आहे. जर तुमच्या घरी पाहुणे येणार असतील तर ही म्हैसूर भजी नक्की करून द्या. सगळ्यांना ही म्हैसूर भजी खूप आवडेल. आता मी सगळ्या म्हैसूर भज्या तळून घेतल्या आहेत. म्हैसूर भजी आणि पुदिना चटणी गरमागरम कॉफीसोबत सर्व केली आहे. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली याचा अभिप्राय जरूर कळवा. हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.